विनोदाचा गारवा, हास्याचा वर्षाव आणि आनंदाची उन्ह घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा संकार. मंडळी, इथे हास्य ऋतू फुलवण्यासाठी सगळे हास्यवीर तयार आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. इथल्या ऋतुचक्रात कौतुकाचं आल्हाददायक वातावरण तयार करणार आहेत आपले दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज ह्या मंचावर, ह्या सोफ्यावर या कसलेल्या कलाकारांसोबत विराजमान होणार आहे एक हास्यवीर. त्याला ह्या सोफ्यावर बघण्याची इच्छा आपल्या दर्दी हास्यरसिकांनी आणि अनेक प्रेक्षकांनी वारंवार केली होती. त्यांच्या या मागणीमुळे आणि त्याच्या सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीमुळे आज तो ह्या सोफ्यावर विराजमान होणार आहे. आणि तो आहे आपल्या सगळ्यांचा लाडका, आवडता भांडूपचा शशी कपूर, निखिल बने. मंडळी, गोष्टीतल्या राक्षसाचा प्राण पोपटाच्या डोळ्यात असायचा, पण आजकाल अनेकांचा प्राण त्यांच्या मोबाईलमध्ये असतो. आणि याचाच अनुभव द्यायला तुमच्या समोर येत आहेत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. काय दरीचं सौंदर्य बघ. ह्या क्लायमेटकडे बघून मला तुझ्यासाठी एक गाणं गावं असं वाटतंय. गाऊ? इश्श, विचारताय काय? गाणं माहोल. नका गाऊ. अरे नाही नाही, नका गाऊ. काय आलं? नका गाऊ. काय ना, उगाच काय होईल, कोकिळा येईल आणि गळ्यावर चोच मारून जाईल. आणि मग चोच मारल्या ठिकाणी जर होल पडला तर कावळा येईल आणि कळलं मला. ऐका ना, आपण छान फोटो काढूया. अरे फोटो तर झाला पाहिजे. काढूया. एक सेकंड, ये इकडे, इथे काढूया. दरीच्या इथे आरामात. कसं येऊ? ये या बात. वा, एक काम कर, तू बस इथे, मी बॅक कॅमेराने काढतो. हळू ये बाई, हळू हळू पडशील नाही तर. हळू इथे बघ. चीज. क्या बात आहे. कमाल फोटो आला. छान आलाय. म्हणजे मग बायको एवढी चिकणी म्हटल्यावर कमालच येणार फोटो. मोठी ह्याचं नाही, मोबाईलच्या कॅमेऱ्याची कमाल आहे ती. हो, मागच्या वेळी मी प्राजक्ता आणि गौरव दोघांचा एकत्र फोटो काढला होता या मोबाईलने. कळतच नव्हतं प्राजक्ता कोण, गौरव कोण. मी तुमचा फोटो काढते. काढ ना आपला. काढ बिंदास. काढ. या छान पोज द्या. स्माइल. जरा मागे, जरा मागे. काढ. जरा मागे. काढ ना. थोडं जरा मागे. अजून मागे, जरा मागे. तू काय करतेस? गौरव भाऊजींचा फोन आला. गौऱ्याचा फोन नाही उचलायचा. गौऱ्याचा फोन नाही उचलायचा तू. का? हे बघ, गौऱ्याचा फोन तू नाही उचलायचा. भाऊजीच आहेत ना. जे काय असेल, माझ्या मोबाईलवर गौऱ्या कॉलिंग आलं की 4 फूट लांब राहायचं. मी सांगतो ना मग तुला. एवढं? नाही, गौऱ्याचा फोन नाही उचलायचा. हा गौऱ्या बोल. हॅलो पशुडी. जानू, किती वेळ रे? अरे नाही गौऱ्या, जरा बिझी आहे बाहेर, बायकोवर आलोय ना. बायको बरोबर आहेस का? हा. पशुडी, आय मिस यू यार. अरे म्हणजे गौऱ्या, हा म्हणजे असं आपण करणार ना, ती फाईल कम्प्लीट करूया. मी रिटर्न आलो की फाईल कम्प्लीट करूया. जानू, आय लव्ह यू डार्लिंग. अरे गॉड ब्लेस यू भावा. येस. जानू, ऐक ना. बोल ना. आपण लास्ट वीक लोणावळ्याला गेलो होतो ना. हा बरोबर. फोटोज बघत होते यार मी. कसले गोड फोटोज आहेत यार. नाही, खरं. मी तुला पण पाठवते, तू पण बघ. ओके. नाही गौऱ्या आता नाही. ठेवला फोन.
ऐका ना, मी काय म्हणते, हा. तुमचा मोबाईल जरा चेक करून घ्या. हा. नाही काय, गौऱ्या भाऊजींचा फोन होता खरा, पण पुरुषाऐवजी बाईसारखाच आवाज येत होता त्याचा. त्यामुळे एकदा चेक करून घ्या. म्हणजे तू ऐकलंस सगळं? छे छे छे, ऐकू काहीच नाही नाही ना, आलं हा, मला. हा, हा, ऐकू काहीच नाही आलं, पण काही उगाच काहीतरी बाईसारखा आवाज, उगाच गैरसमज नको. नाही, बरोबर नाही, मला असं वाटतं काहीतरी फॉल्ट असेल मोबाईल मध्ये. मी चेक करतो. चेक हो. करून घ्या. थांब. अहो काय एवढे message? हा गौऱ्या. हॅलो परशुडी, ऐक ना, तू बघितलेस का फोटो? ऐक ना हा गौऱ्या, ते करूया. आपण लास्ट इयर माथेरानला गेलो होतो नाही हा. का, ते फोटो पण मी आता बघते, ते पण तुला पाठवते. अरे बघून घे, नको. ओके? बाय. नको अगं. पुन्हा तेच झालं, पुरुषाचा आवाज यायचा तर बाईसारखा आवाज आला फोनच्या बाहेर. फ्रो आहे फ्रो, ते असं यु नो फ्रो व्हर्जन. मी करतो, ते रिपेअर करतो. चेक करायला पाहिजे. हा? तेच मोबाईल चेक करायला हा, पाहिजे एकदा. मोबाईल चेक करू. हा. द्या, मी फोटो काढते. द्या ना, मी फोटो काढते. हे सोड ग. मोबाईल तर केवढं आहे बघ हे बघ निगरसर सौंदर्य. काय? निसर्ग सौंदर्य बघ निसर्ग. हे आपण असं आपल्या डोळ्यांच्या आरशातल्या प्रतिबिंबाच्या चक्षुतले हे करूया, छापून ठेवूया आपण. हे बघ तू, छातीत श्वास भरून घे. कसे गोंधळल्यासारखे का वागतात? कसे डिलीट करायचे? आणि मोबाईल मागितला तर देतही नाही येत मला. ओ ऐका ना, आ? मला जरा फोन देता का? मला आईला फोन करायचंय. आईला फोन करायचंय. बायको, आय लव्ह यू. ऐका ना, आईला फोन कर. नामा, आय लव्ह यू. ऐका ना, मला आईला आय लव्ह यू. मला अर्जंट फोन आय करायचा. लव्ह यू नामा. आईला अर्जंट अरे एको बघ काय येतोय. फोन द्या ना. तू पण एको दे ना. एको मला मोबाईल पाशा लागले. तिकडे पलीकडे कोणतरी आहे, त्याला लागले आहे. तो बोलतोय त्याला लागले आहे. फोन द्या. मी का देऊ? लगेच द्या. तुला फोन दिलाय मी नवीन घेऊन, तू कर ना फोन. मी का देऊ? हे झालंय, माझा कीपॅड खराब झालाय तर 5 नंबर डायल होत नाहीये. टच स्क्रीनचा कीपॅड खराब झालाय. हे हा, हे डिस्प्लेचं काहीतरी द्या. तो किती प्रश्न विचारता तुम्ही मला. द्या ना, सरळ मोबाईल द्यायचंय फक्त हातात. नाही मी मोबाईल देतो. मोबाईल द्या. आधी मला 1-2 मिनिटाचा वेळ दे, मग मी तुला कशासाठी? मोबाईल. कशासाठी हवाय? 2 मिनिटाचा वेळ कशासाठी हवाय? ऐक. मोबाईल द्या. मोबाईल द्या. काय होतंय? अहो, काय होतंय तुम्हाला? अहो, काय होतंय? छातीत बळ आलंय. काय होतंय तुम्हाला? नमा डॉक्टरला बोलो. हा? डॉक्टरला बोलो. डॉक्टरला द्या फोन द्या. मी फोन डॉक्टरला बोलो ना. अहो, फोन द्या ना, मी फोन करते. धावत जा, ओरडत 10 मिनिटांनी आणि मग बोलून ये. काय करू? काय होतंय तुम्हाला? अहो, ऐका ना. तुम्ही डोळे का बंद केलेत? तुम्ही डोळे का बंद केलेत? तुला काय झालं? प्रसाद उठा ना. प्रसाद उठा ना. प्रसाद उठा ना. सगळं माझं उठा ना. आता याचं अनलॉक करायला ह्यांचा अंगठा लागणार.
वाचलो. मृत्यूच्या धाडेतून परत आलो. नमा मी वाचलो. वाचलात ना तुम्ही? मी वाचलो. द्या मी आईला फोन करून सांगते तुम्ही वाचलात म्हणून. त्या मोबाईल द्या. आईला मी मेलो माहिती नाही, वाचलो कशाला सांगायचं, जाऊ दे ना. नमा मी असंच फोन करते. नमा आनंद सेलिब्रेट कर. नमा सेलिब्रेट. आई शपथ मोबाईल तरीच पडला यार. आई शपथ. मी हे जाऊ दे, नवीन घे. खरं सांगा. काय खरं सांगा, तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? काय लपवत? तुम्ही मोबाईल दरीत फेकून दिलात. मी कशाला? तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? खरं सांगा. काहीच नाही लपवत. काय होतं त्या मोबाईल मध्ये? अगं ऐक मेसेजेस येतात तुम्हाला. अरे कशाला येतील मेसेजेस? तुम्ही लपवताय. मला लपवायचं असतं तर मी तुझ्या हातात मोबाईल दिला असता का? नाहीच दिला ना, तुम्ही दरीत फेकून दिलात मोबाईल. अगं दरी दादा. म्हणून हा काय तुमचा मोबाईल? गिर्यारो हो के मी खाली. गिर्यारो हो के मी खाली दरीत तुमचा मोबाईल पकडला. हे घे. धन्य आईचा धन्यवाद. हा रे गिर्यारोहक आहेस ना? हो दादा. गिर्यारोहणाचं काम कर ना. हे नसतं नाही कशाला करतोय? दादा हेच माझं काम आहे. म्हणजे उदरनिर्वाहासाठी ना मी हेच करतो. म्हणजे इथे कपल्स येतात, मग ते खाली मोबाईल टाकतात, मग आम्ही खालून झेलून पुन्हा वर घेऊन येतो. हो. हा म्हणजे सरांचा फोन असेल तर मॅडम बक्षीस देतात, मॅडमचा फोन असेल तर सर बक्षीस देतात. आता तुमच्यापैकी कोण देते? माझ्या वतीने सरच देतील. द्या बक्षीस. देतो. हा हे घे. थँक्यू. हा जा. येऊ सोडायला? मी जातो. फोन द्या मला. फोन द्या. तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? ओके. तुम्ही का नाही देतात मला मोबाईल? हे बघ नमा, मी मृत्यूच्या धाडेतून परत आलोय. मला एक घोट पाणी पिऊ दे, मी तुला देतो फोन. पाणी प्या. मी देतो. प्या पाणी प्या. मी फोन देतो. घ्या अख्खा माठ टाका घशात. मी फोन देणार. मला तर मी देणार कळलं. फोन. डोंट वरी. मला तर कळायलाच पाहिजे काय एवढं मोबाईल मध्ये मला दाखवत नाहीत मगापासून. हॅलो. अरे हे बघ मी काय केलं. अरे ग्लास आत टाकायचा तर मी मोबाईल आत टाकला आणि ग्लास इथे पकडला. आता वेळ आहे रे मी. मुद्दाम करताय तुम्ही सगळं. मुद्दाम नाही तुम्ही एवढं सगळं करताय याच्यातच कळलंय मला तुमचं काहीतरी आहे तुमचं. अगं काहीच नाही. आता मोबाईल तिथे पाण्यात पडून बिघडलाय म्हणून, नाही तर मी तुला दाखवलं असतं. मोबाईल मध्ये काही नाहीये. पाण्यात पडलेले मोबाईल 5 मिनिटात रिपेअर करणार. 5 मिनिटात रिपेअर करणार. पाण्यात पडलेले मोबाईल 5 मिनिटात रिपेअर करणार सर. हे असा फेरीवाला मोबाईल रिपेअर करणारा जगात नाही आहे. ऐका हे अति करतात. सर मी पहिला आहे. आणि ह्याने कुठला मोबाईल उघडणार आहे हे म्हणजे काय इथली खासियत आहे. हा दरीतला प्लॅन फसला ना की लोक पाण्यात मोबाईल टाकतात. इथून जो वरती आला ना मगाशी, तो माझा भाऊ आहे. खाली मोबाईल पकडतो तो पडलेले आणि आणून देतो. आणि पाण्यात खराब झालेला मोबाईल मी 5 मिनिटात रिपेअर करतो. कुठे आहे मोबाईल? द्या लगेच करतो. मी देते ना. आता काय ते सगळंच कळेल. घे ते करून. एक सेकंड. हे बघा, मी पैसे देणार, मोबाईल रिपेअर होणार. अरे सर लगेच प्रॉपर होणार. 5 मिनिटात आपण क्लिअर केलं होईल पाहिजे. ना. सगळा डाटा परत मिळणार. जसा आहे तसा मोबाईल देणार. व्हेरी गुड. फोटो मेसेज वगैरे सगळे मिळणार. जे आहे ते सगळं. नक्की हो. ओके ठीक आहे. मला तुम्ही विषय. मला ना त्या मेसेजेसचं टायमिंग आणि लागलेचं टायमिंग फार आवडलं. विशेष टाळ्या. मस्त. बघा आपल्या हास्यरसिक काय म्हणतायत. सई. खरं म्हणजे हा खूप एजवरचा विषय होता, पण असा विषय अशा प्रकारे मांडला जाऊ शकतो हे फक्त आपल्या मंचावरच घडू शकतं, जे आत्ता घडलं. तुमची केमिस्ट्री अफाट आहे. आय लव्ह यू बोथ. यू गायज आर अमेझिंग. मस्त झाला परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा. चेतना जरा सुद्धा हल्ली नाहीस तू बसल्या जागी आणि त्याचं जग हलवून टाकलंयस. मजा आली चेतना तुझ्या फोन कॉलमुळे. पण विषय जेव्हा लक्षात आला की काय होणार आहे, त्याच्यानंतर तो कसा खुलवला जाणार आहे
ह्याच्यात मला इंटरेस्ट होता आणि एंड तर इतका अफाट आहे पशा, म्हणजे कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. म्हणजे बने आल्यानंतर जेव्हा तो त्याच्या हातात मोबाईल गेला तेव्हा मी विचार करतो आता संपेल कसं आहे, पण त्याचा एंड डायरेक्ट इतका भन्नाट होईल याची मला खरोखर कल्पना वाटली नव्हती. म्हणजे डोक्यात पण आलं नव्हतं. ब्रिलियंट एंड होता आणि वंडरफुल परफॉर्मन्स होता. मजा आली, खूप मजा आली. बने, आज तू सोफ्यावर बसायला लागल्यानंतर तर तुझा हा छोटासा का होईना पण पहिला परफॉर्मन्स होता, त्याकरता तुझ्याकरता जोरदार टाळ्या. बरं, तू सोफ्यावरून बसलाय याचा मला अत्यंत अभिमान आहे. पहिल्या दिवसापासून तुझी वाटचाल आम्ही बघतोय, डोळे भरून बघतोय. एखाद्याच्या कष्टाचं चीज होण्याची ही सुरुवात आहे बने. तेव्हा जी संधी तुला आज मिळाली आहे सोफ्यावर बसून, त्या संधीचा मान राख. ती संधी काय आहे ओळख आणि त्याच वाटचालीवरती उत्तम परफॉर्मन्स करत राहा. भविष्यातल्या तुझ्या वाटचालीकरता खूप मनपूर्वक शुभेच्छा बने. मस्त परफॉर्मन्स, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आता इथे होणार आहे एका नाटकाचा शुभारंभ आणि त्याचसाठी इथे येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, खडकपड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी आणि हास्य महारथी समीर चौगुले. नमस्कार 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 नाट्यरसिक मंडळी. 1970 साली माननीय श्री कैलासवासी राजाराम कुडमुडे यांनी हँड्सअप मिस्टर लाड हे नाटक लिहिलं आणि आज तब्बल 73 वर्षांनी पुन्हा एकदा त्याचा शुभारंभ घडतोय. त्या काळी मंडळी या नाटकाने तत्कालीन लेखनशैलीला छेद दिला आणि हे नाटक प्रचंड गाजलं. म्हणजे जवळजवळ 1200 प्रयोग या नाटकाचे झाले त्या काळी. आणि याच नाटकाने मराठी रंगभूमीला एक अत्यंत दमदार भारदस्त आवाजाचा अतिशय देखणा असा नट दिला. आणि तो नट म्हणजेच या नाटकातील मिस्टर लाड ही भूमिका अजरामर करणारे आपले सगळ्यांचे लाडके माननीय श्री माधवराव सरंजामे, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा. आज या आमच्या नव्या पिढीने केलेल्या नवीन प्रयोगाला आशीर्वाद देण्यासाठी ते स्वतः इथे हजर आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अण्णा इकडे माझी चप्पल विंगेतच राहिली आहे. अरे बापरे, चप्पल आणली होती. हे पायस विराज कोण आहे रे आत? अण्णांची चप्पल घेऊन दोन होती, एक उजव्या पायाची एक डाव्या पायाची. आणली उजव्या आणि डाव्या. हळू इथे ही बघा बरोबर. शाबास. या वा वा वा. अण्णा बसा. या अण्णा या इथे या. बसा आरामात बसा. आरामात. इथे बसायचं होतं कुठेतरी. नाही तेच होतं. इथे बसायचं. तुम्ही चुकून इथे बसलात. लागलं नाही ना तुम्हाला? नाही लागलं. या तुम्ही इकडे या थोडं. नाही सॉरी. नाही अण्णा इकडे आहे इकडे. सॉरी. हा बसा. तर रसिका हो, आज अण्णा आपल्या इथे उपस्थित आहेत आणि मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की नुकताच अण्णांना महाराष्ट्राची महामारी हा पुरस्कार जाहीर झाला. सॉरी, महामेरू. महाराष्ट्राचा महामेरू हा पुरस्कार घोषित झालाय. आणि नुकतीच अण्णांनी वयाची 95 वर्ष पूर्ण केली आहेत. मंडळी जोरदार टाळ्या. अण्णा हळू अण्णा सारखे उठू नका, दुखायला लागेल कंबर. तर आता या नाटकात अण्णांची भूमिका आज करणार आहेत ते म्हणजे आजचे आघाडीचे अभिनेते निमिष कुलकर्णी. नमस्कार. निमिषजी, येस, आज एक खूप मोठं शिवधनुष्य पेलणार आहात तुम्ही. काय भावना आहेत आता नेमक्या? आज मला इथे तुम्ही बोलावलं. मला नंतर विचारणार, आता त्यांना विचारलंय. त्यांना विचारलंय का? मग मला नक्की विचारा. हल्ली काय विसरायला होतं. हो विचारणार. विंगेत पाठ करून ठेवली तू अख्ख्या, पटकन घेऊन टाका. आता निमिषराव बोलतील, मग तुम्ही बोला. हा, बोलते. हे कोण आहेत? निमिष कुलकर्णी. नमस्कार. इकडे कुठे नाटक बघायला का? अण्णा ते रोल करतायत तुमचा? हा, मी मिस्टर लाड
मिस्टर लाड. अरे बापरे, तुम्ही रोल करताय का? हो. काय काय केलंय आजपर्यंत? खरं तर म्हणजे तुमच्या एवढं नाही जमलं, पण नाट्यशास्त्र शिकलोय मी. काय गेलं बसलं नाटक, आता काय? ऐका ना अण्णा, हो ऐका ना अण्णा, नाट्यशास्त्र शिकलोय, वर्कशॉप्स केले, डिग्री आहे माझ्याकडे. बर. आणि स्तानिस्लोव्हास्कीचा थिसिस सुद्धा केलाय मी. म्हणजे नाटक सोडून सगळं केलंय यांनी. अण्णा हा सगळा नाटकाचाच अभ्यास आहे, हा सगळा नाटकाचा अभ्यास. बरं ठीक आहे, बघा आता करा, कसं हवं तसं करा. आता मी काय बोलणार आता. ठीक आहे करा. ते खुश नाही आहेत का? नाही तसं नाहीये निमिषजी. म्हणजे ते मला ऍक्च्युली ना ते जुन्या काळातले आहेत ना, तर म्हणजे शिकून नाटक करता येतं यावर त्यांचा विश्वास नाहीये. नाटक करता करता शिकणं या मताचे ते आहेत. हा अनुभव, एक्सपिरियन्स. आय नो. बरं का, निमिषराव नाव आहे ना? हो. नाटकाचे आम्ही 1200 प्रयोग केले होते. 1200. बापरे, 1200 प्रयोग त्या काळी. मिस्टर लाडजी खासियत ही होती की आवाज कसा काय म्हणाला? मिस्टर लाडची खासियत होती की आवाज कसा भारत असावा. आवाज येते, ऍक्च्युली ऐकूच येत नाहीये काय. भारत असता. बापरे. हो अण्णा, म्हणजे माझ्यासारखं भारत अगदी तुमच्यासारखा नाही, पण कंप नसला आवाजाला. हो कंप नसला पाहिजे. तुम्ही तो ह्याचा जरा संवाद म्हणा, तो आहे ना ए रोजी, तो जरा संवाद म्हणा, कानावर पडू दे जरा. तुमच्या समोर आता म्हणा मला जरा ऐकायचंय. ए रोजी म्हणा. मी म्हणतो, पण म्हणजे ठीक आहे मी म्हणतो. ए रोजी. असं नाही येते. रोजी रे ती 15 वर्षांनी तुम्हाला भेटते. आपला आवेश हवा. आवेश. आवेश पाहिजे. पुढचं आवेश पाहिजे तुम्हाला. म्हणजे मी ए रोजीच्या ऐवजी असं करू. असं आवेश माझ्यासारखं. पुढचा संवाद म्हणा जरा. थोडं म्युझिक. ए रोजी, फुलाला जिंकायचं असेल तर काट्यांची पर्वा करायचीच कशाला? अगं माझ्या आयुष्यात आता काटे म्हणजे अविभाज्य भाग झालाय असं म्हणायला हरकत नाही. कारण काटे वेदना देतात रोजी. या मुरदाड जगात ते देत राहतात मी जिवंत असल्याचा पुरावा. ते देत राहतात आयुष्यभराच्या रुतलेल्या आठवणी. आवडतात मला हे काटे, खूप आवडतात रोजी, खूप. हे काट्या ही जी काट्याची वेदना आहे ती किती वेळाची आहे? म्हणजे किती? 5 मिनिटाची आहे का? नाही 5 मिनिटाची. ही वेदना आयुष्यभराची आहे. मग ती वेदना कशी आली बाहेरून? कशी आली पाहिजे बाहेरून? मला सांगा ना, मला कळेल. मी 100% प्रयत्न करेन. हे तुम्ही जे आता दाखवलं ना तसंच्या तसं करण्याचा मी आता आपण पुढे जाऊया, ते सगळं तुमचं ऐकतील. मंडळी, प्रयोग सुरू करण्याआधी एक अण्णांना एक छोटीशी विनंती. अण्णांनी 1200 प्रयोग केले त्या नाटकाचे. तर 1223 मी प्रयोग केलेला आहे. 1223 प्रयोग केलेत. तर यातला एक छोटासा सीन आपण आज प्रेक्षकांसाठी सादर करावा अशी नम्र विनंती करते. अरे कशाला? अरे हे कार्यक्रमात आहे, थांब जरा. आणि अण्णांसोबत काम केलेले त्यांचे सहकलाकार दिग्गज नट श्री अरुणजी कदम सुद्धा तिथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते आपल्या कदम तात्यांना. अरे हरण्या
अरे हरण्या आला माझा मित्र. अरे आम्ही हे जवळजवळ 1100 प्रयोग एकत्र केले. हरण्या, अरे माधव आठवली का महाबळेश्वरची गंमत? ऐक, आता आपण नाटकाचं एक छोटासा सीन करायचंय. आपलं गाजलेलं नाटक ते हँडसअप काय ग ते मिस्टर लाड, त्यातलं एक सीन करायचं. हा आठवतंय का तुला? आठवतंय का? कुठलं? नाही ते पण वयोमानामुळे विसरले असतील. नाही तरुण असताना पण विसरायचं. त्याची खासियत होती ती. त्याच्यामुळे 6 लेखकांनी सामूहिक आत्महत्या केली होती आणि मराठी व्याकरणांनी गच्चीवरून उडी मारली होती. अरे असं काय करतो? मी मिस्टर लाड, तू रॉड्रिक्स. मी कुठल्या लॉन्ड्रीत होतो? अरे लॉन्ड्रीत नाही, रॉड्रिक्स. हे बाळा, तू जरा एक रोजीची भूमिका करशील का? एक वाक्य तुला सांगतो. अण्णा मी या नाटकात रोजीचीच भूमिका करते. मला माहितीये सगळी वाक्य. अरे वा, हुशार आहे मुली. तरीच हे कपडे असे कसे म्हणलं? रोजीचे कपडे. आणि मी जरा प्रेक्षकांनी तिकडे खाली जा. अरुण, रसिक प्रेक्षक नमस्कार कर. आता आपण सुरू करूया. तयार? मिस्टर लाड, ओ मी आले. वेलकम. बोल अरुण, तुझं आहे? अरे तुझं आहे ना? म्हणजे लगेच आता मी लगेच तुझं आहे. लगेच तुझंच होतं. लगेच घे मी बोलतो. हा तर मी ते राहिलं काय? काय राहिलं? अरे तुला आठवते ते काय आठवतंय? अगं प्रिया, हे काय विसरलेत हे यांना आठवत नाहीये. तुला कळतंय का हे? रसिक बरं का, माफ करा मला. जरा काय झालंय, एवढ्या वर्षांनी नाटकाचा प्रयोग करतोय. हात जोडून माफी मागतो तुमची. नाही अण्णा, नाही खरंच हा सीन आता ह्यापुढे आम्ही नाही करू शकत, कारण वाक्यच आठवत नाही येत आम्हाला. बरं का रसिक, खूप आनंद झाला बरं का. आम्हाला तुम्ही इथे बोलवलंय. अरे आम्हाला काय रे, अरे आम्ही सेलिब्रिटी झाल्यासारखं झालं आम्हाला. डोक्यात अगदी हवाच गेल्यासारखं झालं आम्हाला. नाहीतर ह्या ज्येष्ठ आणि थकलेल्या नटांना एरवी कोण विचारतं नाही का? असं पण हे काय खूप खूप तुमचे आभार आहेत बरं का. मनापासून तुमचे आभार आहेत. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, विनंती करायची आहे की रस्त्यावरून जाताना तुम्हाला जर आमच्यासारखा एखादा थकलेला ज्येष्ठ नट दिसला, त्याला भेटा, विचारपूस करा. हो, पुढचा महिनाभर तो बीपीची गोळी घेणार नाही, एवढा आनंद त्याला होईल. मनीषराव, खूप 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 शुभेच्छा तुम्हाला बरं का. हजारो प्रयोग करा नाटकाचे, खूप पैसा कमवा. एक विनंती करतो, तुमच्या उतार वयातल्या आजारपणासाठी थोडासा पैसा बाजूला ठेवा. आमच्या पिढीने जी चूक केली ती तुम्ही करू नका. बरं, धन्यवाद. आणखीन एक विनंती होती. हो बोला ना. आपल्या राज्यातली सगळी रंगमंदिरं बंद आहेत. हो, आम्ही कलाकार मंडळी सगळ्या सरकारच्या मागे लागलेलो आहोत की रंगमंदिरं सुरू करा. जसं आम्ही लागलेलो तसे तुम्ही प्रेक्षक म्हणून सुद्धा त्यांच्या मागे लागा. रंगमंदिर हे जशी आमची गरज आहे तशी तुमची सुद्धा आहेच की. हो, विनंती करतो. चल या, बसूया तिकडे. तू विसरलंच कसं वाक्य माझं? मला हे कळत नाही. क्या बात है. बघूया हा रसिक काय म्हणतायत. सई, भन्नाट परफॉर्मन्स, छान कॉन्सेप्ट होती. आणि मला असं वाटतं की समीरदा खूप ॲक्टर्सना किंवा परफॉर्मन्सना खूप रिलेट होणारा विषय होता आणि रिलेट होणारं पात्र होतं तुझं. आणि एखाद्या परफॉर्मरसाठी मला असं वाटतं हा अभ्यासाचा विषय आहे आणि तुझ्याकडून रोज शिकायला मिळतं. अजूनही शिकतोच आहोत आणि इथून पुढेही शिकतच राहू. मस्त, ब्रिलियंट परफॉर्मन्स. प्रसाद दा.
अफलातून फार मजा आली. फार मस्त सादरीकरण होतं. प्रियदर्शिनी फार गोड दिसतेस आणि फार मस्त केलंस कॅरेक्टर. निमिष फॅन्टॅस्टिक. सम्या वंडरफुल. खूप महत्त्वाचा थॉट जाता जाता मांडलास. तुझी कळकळ आपल्या सगळ्यांतर्फे सरकारपर्यंत पोचू दे आणि लवकरात लवकर नाट्यगृह उघडू देत अशीच नटराजाकडे प्रार्थना करतो. मी बघताना हे पण इमॅजिन करत होतो की खरोखरच तू जेव्हा सम्या 90, 95, 100 वर्षाचा होशील आणि तुझा असा एखादा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येईल तर तेव्हा एखादा नट जो तुझ्यासारखं काम करून दाखवणार असेल त्याला तू तेव्हा बेलचा आवाज कसा काढून दाखवशील. तर या आवाजात बेलचा आवाज आणि दरवाजाचा आवाज काढून दाखव. बेलचा आवाज. दरवाजा. वा वा वा. मंडळी, विनोदाच्या मॅरेथॉनमध्ये अव्वल आलेले हास्यवीर आज इथे खेळणार आहेत खरोखरची शर्यत. बघूया त्यात कोण जिंकतंय ते. आओ कदम, आओ थोडासा एक्सरसाइज केला तर दम लागला तुम्हाला कदम. माझा ऐका, तुम्ही ना रेस मध्ये भागच घेऊ नका. दम लागला तर मग तुम्हाला काय पातच बसायचं. तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं. माझं काय ते मी बघून. पण मी रेस मध्ये भाग घ्यायला म्हणजे घेणार. पण मला सांगा, ते आपल्या वृद्धाश्रमातल्या त्या संचालिका अजून आले नाही. संचालिका म्हणतात त्यांना. अरे ते बघा आल्या, नाव घेतलं आणि संचालिका आल्या. सो क्यूट आजी. आलात का सगळे? कसे आहात? मी एकदम मस्त, बोल्ड, ब्युटिफुल, हॉट. आणि तुम्ही? मला काय धाड भरली. नाही, मी एकदम टकट. मी तुम्हाला सांगतो, फक्त ना म्हणजे ही पाय आहे ना त्याच्या पोटरीनं अशी कुरकुर कुरकुर करते. त्याला असा बाम लावून गप केलंय. रेस तुम्ही सुरू करा. क्या बात आहे आजोबा. तुमचा हा जो उत्साह आहे ना मला जाम आवडतो. उगाच नाही मी आपल्या ओल्ड एज होमचं नाव ओल्ड टायगर्स असं ठेवलंय. माय टायगर्स आर रेडी. टायगर्स पिसाटले. क्या बात आहे. यही चाहिए. तर दरवर्षीप्रमाणे आपल्या ओल्ड टायगर्स या ओल्ड एज होमच्या वार्षिक स्पोर्ट्स डे मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि या स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने आपण जी रेस ठेवली आहे त्याला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आपले प्रमुख पाहुणे सुद्धा इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. ज्येष्ठ धावपटू प्रभाकर मोरे. अरे बापरे, हे कुठचे धावपट्टू, हे तर धावपडू. आजी मला वाटलं कुणीतरी तरणा बाण असं येईल ग. मला वाटलं असं हिरवळ वगैरे येईल. हे मी लाळ शेवाळ. काय वय किती? येते तू. 82 गुडघे आहेत ना ते फार कामात नाही. गुडघे कामात न गेले तरी 82 याचा भाड्याला पंचबरम करतात. बरं 82 म्हटल्यावर मी जर आले तर होणार काय? उगाच आपलं काहीतरी. मग कसे बोलतात? काय बोलता? आपले पाहुणे आहेत ना ते. शेवाळ मेल. घ्या ना पटकन पोझिशन. तिकडे ती दोरी आहे ना.
करेक्ट आजी, ती लाईन आहे ना त्या लाईन पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ओके, दिसली सगळ्यांना लाईन दिसली? करेक्ट. चलो चान्स घ्या सगळ्यांनी. पाय असा पुढे एक पाय पुढे, एक पाय मागे. हे बाबा ये ना रे, हे पाय घे पुढे. करेक्ट करेक्ट. चला हात खाली. मोरे सर, या बाईने धक्का दिला, नाही तर मी जवळ जवळ मला अशी जमली होती. मला तर पूर्ण जमली होती, पण या बाईनं ना चुकून झालं केलं काय? नाही आजी, मुद्दामून नाही, चुकून झालं की नाही अजून. चला परत स्टार्ट घ्या. चला लांब उभा राहा. हा लांब प्लीज, लांब राहा. एक पाय पुढे, एक पाय मागे. धक्का मारते बरं काय. नाही चला चला, स्टान्स घ्या. रेडी, स्टान्स घ्या. विराज झेंडा आण रे. झेंडा नको, मग झेंडा नको, गोळी झाडूया. वर हवेत गोळी झाडूया. म्हणजे आमच्या काळात आहे का नाही, म्हणजे रेससाठी ना गोळ्या झाडायच्या. मला माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो ना, आता ठो केला की पळायचा. करेक्ट, म्हणजे करेक्ट. 40 वर्षापूर्वी आहे ना, म्हणजे मी इजिप्त मध्ये आपल्या देशाकडून रेस खेळायला गेलो होतो. ते काय झालं, म्हणजे माझं रनिंग बघून तिथल्या लोकांनी ही रेस मध्ये वापरलेली बंदूक त्यांनी मला भेट दिली. तशी आहे 40 वर्षापासून. नाही सर, पण ऐका ना, मी काय म्हणते, 40 वर्षापूर्वीची बंदूक आहे ना, नीट चालेल ना? नाही, कसं आहे, म्हणजे आपलं हे यंत्र आहे ना, त्याला वेळेत ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग केली की नीट चालतं. आणि त्याला सर्व्हिसिंग अगदी मागे परफेक्ट केलेली आहे. हे बघा. आजी काय होते, काय पाणी देऊ? पाणी. अगं तू कालच्या क्रिमिनल मध्ये ठो ऐकला होता ना, तो आता आठवला. कळ गेली ग छाती. नुसतीच कळ गेली. मोरे, तुमच्या बंदुकीत काही दमच नाही. काय नुसतीच कळ गेली. आता जोरात ठो करा, ही गेली पाहिजे. माझ्या जाण्यावर टपलाय हा माणूस. पण कदा मी अशी जाणार नाही, मला पोचवून मग जाईल. तुमची राख आहे ना अशी वावरात उधळे. शांत, कोणीच बोलणार नाही. श्वास घ्या. किती दम लागलाय तुम्हाला? मोठा श्वास. बसा 2 मिनिटं बसा. मोठा श्वास घ्या. आपलं मी गंमत केली. एवढं काय घेता येतोय काय श्वास? जमतोय का मी देऊ? अहो, मी अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरती लोक बुडतात का नाही, तरुण बुडतात, मुली बुडतात का नाही, त्यांना मी तोंडाने श्वास देत होतो. रक्षक ना मी. म्हणूनच आता श्वास कमी झाला. नाही तुम्ही हसा, पण रेस तर मी जिंकणार. बघ सुरू तर करा. तुम्ही ठोक केला ना की मी रेस जिंकणार. ठोक करून आणि टॉक करून चॅम्पियन उडवणार पोरीन बरोबर. कदम ते चॅम्पियन कार रेस मध्ये असते ना, हे पळाच्या रेस मध्ये नसते ना. मेश्रा, ही रेस पळाची आहे, पडाची नाहीये. नाही, ते पडाचीच आहे. नाही, पळायची रेस आहे, पळायची. आमच्या विदर्भात पडाचीच म्हणतात. हे मग पडाचीला काय म्हणतात? पडाचीले बी पडाचीच म्हणतात. तुम्ही जाऊ द्या, ते पोझिशन घ्या पहिले. पोझिशन घ्या. मी 1 2 3 म्हटलं की सर तुम्ही चाप ओढा आणि बंदुकीचा ठो झाला की रेस सुरू. ओके, सगळं रेडी. ऑन युअर मार्क, गेट सेट, 1 2 3. मिश्रा आधीच हरला.
विश्राम आजोबा इकडे ये बा. अटीतटीचा सामना सुरू झालेला आहे आणि आता कोण जिंकणार आणि कोण हरणार यात आपण बघणार आहोत. वा 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 विशाखाजींचा जो काय स्पीड आहे क्या बात क्या बात. कदम आजोबा पुढे चाललेले आहेत पण आणि 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 कोण जवळ जाणार लाईनच्या लाईन पार तिकडे आहे. अजून आपल्याला खूप पल्ला काढायचा आहे. ज्याचा कुठलाही अवयव त्या लाईनला क्रॉस करेल किंवा लाईनला टच करेल तो होणार आहे आपला अंतिम विजेता. कुठलाही अवयव हो हो हो. हे कसे जिंकले? नाही नाही रे ते काय तर लाईन तर दूर आहे ना. तुम्ही काय म्हणाल्या बाबा कुठलाही अवयव लाईनीला टच झाला की तो वाढून मग मी जिंकले असं नसतं ना आजी. फेकायची शर्यत आहे का ही धावायची शर्यत नाही तो चोप्रा नाही का त्यांनी नाही का भाला फेकून गोल्ड मेडल मिळवलं मग मी कवळी फेकली तर काय बिघडलं. आजी भाला फेकची रेस होती ना. कवडी फेकची रेस आहे काय? नाही ना हे पडाची रेस आहे ना. मी जिंकले वा 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 वा. तुमची ही पडाची शर्यत आम्हाला फारच आवडली. प्रसादा वा सगळ्या म्हाताऱ्यांनी मिळून केलेला चिरतरुण परफॉर्मन्स होता. आहा क्या बात. फार मजा आली फार मजा. ओल्ड इज गोल्ड परफॉर्मन्स होता. थँक्यू. मंडळी हास्याचे शिंपले घेऊन आलेल्या आनंदाच्या भरतीची वेळ आता संपत आली आहे.